सौ पद्मजा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या वडाच्या पारंब्या या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच श्री लॉन कोल्हापूर येथे झालेला असून त्याचा संपूर्ण वृत्तांत आम्ही आपणास दाखवत आहोत। सुरुवातीला लेखिका सौ पद्मजा कुलकर्णी यांचं श्री लॉन येथे आगमन झालं। त्यांच्याबरोबर त्यांच्या स्नुषा सौ कल्याणी कुलकर्णी तसेच राहुल कुलकर्णी, त्यांची नात शांभवी तसेच ऋषिकेश कुलकर्णी आणि त्यांच्या घरातील इतर सर्व त्यांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते। सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचं त्यानंतर स्वागत झालं आणि त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलं। श्रीमती जयश्री दानवे यांचं स्वागत सौ पद्मजा कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं। त्यानंतर पद्मजा कुलकर्णी यांचं स्वागत वृषाली कुलकर्णी यांनी केलं। त्यानंतर B.A. पाटील, नानासाहेब कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, तुकाराम विप्र तसेच सौ कांता साळोखे यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झालं। या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक कुलकर्णी यांनी केलं। त्यानंतर सरस्वती स्तवन सौ कांता साळोखे यांनी गायलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री बाळासाहेब कुलकर्णी उर्फ PS कुलकर्णी यांनी केले। त्यानंतर पाहुण्यांचा परिचय सौ कल्याणी कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर असा करून दाखवला। लेखिकेचा परिचय श्री विनायक कुलकर्णी यांनी मोजक्या शब्दात केला। मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलं। त्यानंतर लेखिका श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि प्रमुख पाहुण्या श्रीमती जयश्री दानवे यांचं सर्वांना मार्गदर्शनपर भाषण सादर करण्यात आलं। त्यानंतर सौ स्मिता कुलकर्णी यांनी देखील आपलं मनोगत सादर केलं। या कार्यक्रमामध्ये श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांच्या सर्व मैत्रिणी आणि भजनी मंडळाच्या सदस्या श्री सौ स्मिता ठाकूर देसाई तसेच त्यांच्या सर्व मैत्रिणी व सदस्य यांनी यावेळी भजन सादर केलं आणि त्यानंतर योगायोगानं सौ पद्मजा कुलकर्णी यांचा 75वा वाढदिवस असल्यामुळे त्यांना 75 दिव्यांनी ओवाळण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर केक कापण्यात आला आणि सर्वांना स्नेहभोजन देण्यात आला। अशा प्रकारे हा संपूर्ण पुस्तक प्रकाशन व 75वी किंवा अमृत महोत्सव श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांच्या व सर्व कुटुंबियांनी अतिशय उत्तमपणे नियोजनबद्ध हा अमृत महोत्सव साजरा झाला। यावेळी सौ श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांचे मोठे बंधू नानासाहेब कुलकर्णी तसेच सौ स्मिता कुलकर्णी, PS कुलकर्णी, त्यांच्या सौ क्षमा कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी तसेच श्रीयुत श्रीकांत कुलकर्णी यांचे बंधू चंद्रकांत कुलकर्णी, तुकाराम विप्र, त्याशिवाय लेखिकेच्या नातवंडे शांभवी व ऋषिकेश तसेच राहुल कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक संघ साने गुरुजी वसाहतीचे सर्व सदस्य, त्यामध्ये आबा कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, प्रकाश आमटे तसेच सौ उज्ज्वला दीक्षित, विजयालक्ष्मी आष्टेकर, छाया जोशी, सौ कोगेकर, नंतर श्री व सौ तुकाराम विप्र हे सर्व या कार्यक्रमास उपस्थित होते आणि त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय उत्तमपणे पार पडला आणि प्रकाशन झाल्यानंतर श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांचा 75वा वाढदिवस 75 दिवे ओवाळून करण्यात आला आणि त्यानंतर केक कापल्यानंतर सर्वांना स्नेहभोजनाचा लाभ देण्यात आला आणि अशा प्रकारे प्रत्येकाला या पुस्तकाची एक प्रत देखील देण्यात आली आणि हे वडाच्या पारंब्या हे पुस्तक श्रीमती पद्मजा कुलकर्णी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातील घडलेल्या कथांच्यावर आधारित आहे। त्यांचं बालपण तसेच त्यांच्या आयुष्यात आलेले विविध प्रसंग यावर हे कथानक असून यातील कथा अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्या सर्वांनी हे पुस्तक वाचावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी, धन्यवाद। आपल्याला जर हा व्हिडिओ पसंत आवडला असल्यास आपण हा व्हिडिओ पाहावा व इतरांना शेअर करावा आणि आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती। धन्यवाद। कार्यक्रमाच्या शेवटी
पद्मजा कुलकर्णी यांचे चिरंजीव राहुल कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. आमचे गायकही इथे उपस्थित आहेत, सुधीर फडके उर्फ सुधीर कुलकर्णी. तर ते देखील या कार्यक्रमास उपस्थित आहेत. आणि सानेगुर्जी वसाहतीमध्ये 2011 पासून श्रीमती पद्मजा कुलकर्णी या देखील सदस्य होत्या. त्या कार्यकारिणीचे संचालिका म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे बरेचसे सदस्य आणि श्रीमती कुलकर्णी यांच्या बऱ्याचशा मैत्रिणी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हे पाहून आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होत आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री PS उर्फ बाळासाहेब कुलकर्णी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिक्षण दिले की तुम्ही स्वतःच पायावर उभा राहिलात तर या जगामध्ये तुम्ही राहू शकाल. आणि अशा तऱ्हेनं आमचं लहानपण अत्यंत कठीण गेलं. आणि त्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्याबरोबर, त्या आठवणीचं काय करायचं? आठवणी आपण तशा सोडून द्यायच्या का? काय त्याला कुठेतरी आपल्या पुस्तक रूपानं आणायचं हे आपण हे केलं पाहिजे. त्या दृष्टीनं मी 2017 साली गावाकडची शिदोरी हे एक पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये खेडेगावामध्ये चित्रण आणि आमच्या आईनं दिलेल्या आठवणी त्या सर्व मी त्या ठिकाणी लिहिलेल्या होत्या. त्या पुस्तकाला बराच चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते पुस्तक चांगलं झालं. त्यानंतर आमचे धाकटे बंधू विनायक यांनी भोगावती काठी हे एक पुस्तक लिहिलं आणि परत त्या आठवणींना उजाळा दिला. आणि त्यांनी नवीन आठवणी काय आपल्या कुटुंबाच्या बरोबर त्यामध्ये लिहिलेल्या. आणि आता आमच्या भगिनी यांनी वडाच्या पारंब्या हे एक पुस्तक या ठिकाणी आज आपण प्रसिद्ध करणार आहोत. त्यामध्ये सुद्धा आपल्या लहानपणीच्या आठवणी आणि खेडेगावाच्या आठवणी त्यात नोंदलेल्या आहेत. आणि वडाच्या पारंब्या हे जे त्याला नाव दिलं आहे त्याच्या पाठीमागं गोष्ट अशी आहे की कुलकर्णी कुटुंब हे बेळगावचे आणि आम्ही कौलवकर ह्या दोघांचे मिळून जे आपले पूर्वज आहेत ते सगळे वडासारखे स्थिर आहेत. आणि त्यांच्या आता पारंब्या पसरलेल्या आहेत, झालेल्या आहेत. आणि त्यांच्या ज्या ब्रँचेस झालेल्या आहेत त्या सगळे समाधानाने आनंदाने राहतात. आणि त्यांचं आयुष्यसुद्धा ह्या वडाच्या वडामुळं चांगलं झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे वड हा वृक्ष असा आहे त्याचा हवा स्वच्छ करतो. तसंच ते आपल्या धर्मामध्ये वडाला फार महत्त्व आहे. तर वडाच्या पारंब्याचा उद्देश असा की जे आपले पूर्वज जे लोक आहेत त्यांनी जे आदर्श घालून दिले त्या आदर्शाला आपण बरोबर ठेवून ह्या पारंब्या झालेल्या आहेत. आणि त्याची मुळं आतापर्यंत सगळी गेलेली आहेत. आणि ह्या पारंब्यामुळं आपली पुढची पिढी आनंदानं त्या वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत आहे असा त्याचा उद्देश. आणि त्यांनी त्याबद्दल वडाच्या पारंब्यामध्ये आपल्या लहानपणीच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये जे लोक आले त्या लोकांच्याबद्दल त्यांनी माहिती लिहिली आहे. आमच्या बहिणीनं अत्यंत कष्टानं शाळा ज्यावेळेस तिचं लग्न झालं त्यावेळेस ती केवळ 10वी पास होती. पण 10वीच्या नंतर तिने MA केलेलं आहे. BEd करून शाळेमध्ये चांगली सर्व्हिस केली. अत्यंत कष्टानं दिवस काढलेले आहेत. आणि आपलं आयुष्य आणि आपल्याबरोबर दोन्ही कुटुंबाचं आयुष्य चांगलं करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कुलकर्णी कुटुंब असू दे किंवा बेळगावचे कुलकर्णी असू देत ह्या दोन्ही कुटुंबाला जोडून ठेवण्याचं काम आमच्या भगिनींनी केलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते सगळं व्यवस्थित मांडलेलं आहे. ज्यावेळेस पुस्तक वाचाल तुम्हाला असं दिसेल की एक स्त्री दोन्ही घरं कुटुंब कशी व्यवस्थित बांधून ठेवते आणि त्याचा प्रसंग सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर दोन कुटुंबाला एकत्र जोडण्याचं काम आमच्या बहिणीने केलेलं आहे. प्राध्यापक आहेत ते आणि त्यांचंही कार्य खूप मोठं आहे.
तर त्यांना मी स्टेजवर बोलवतो. त्यांचं स्वागत श्रीयुत PS कुलकर्णी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये चव्हाण सर हे हेड ऑफ द डिपार्टमेंट बॉटनी डिपार्टमेंटचे होते. त्यांना ठिकाणी त्यांची आठवणी सांगण्याची गरज आहे की आमच्या बहिणीचं असो किंवा आमचं लहानपण त्यांनी जवळून बघितलेलं आहे. हे महत्वाचं आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आमचं लहानपण बघितलं नाही त्यांनी, पण जे लहानपणामध्ये आम्ही काय कष्ट केले काय केलं त्याबद्दल सर्व माहिती चव्हाण सरांना आहे. म्हणून त्याने या ठिकाणी उत्तम त्यांचं स्वागत. भाग्य मला लाभले. यांची ओळख करून देणे म्हणजे काजव्याला प्रकाशाची ओळख करून देणे होय. कोल्हापूरचे ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक व सिने नाट्यसृष्टीतील खलनायक म्हणून प्रसिद्ध नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांची ही कन्या शिवाजी विद्यापीठातून MA हिंदी, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. ताराराणी विद्यापीठ, उषाराजे हायस्कूल कोल्हापूर येथे संगीत शिक्षिका म्हणून 23 वर्ष कार्यरत होत्या. या माध्यमातून अखिल भारतीय गंधर्व विद्यालय मिरज यांच्यातर्फे गायन विषयाचे असंख्य विद्यार्थिनींना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. अनेक सामाजिक, ऐतिहासिक, गद्य नाटके, संगीत नाटकांचे दिग्दर्शक, समूहगीत स्पर्धांचे संयोजन, नाट्य महोत्सव, बालनाट्य, युवा महोत्सव, रोटरी आयडॉल संगीत स्पर्धेचे दिग्दर्शक म्हणूनही त्यांना पारितोषिकं मिळालेली आहेत. आकाशवाणी कोल्हापूर येथे अनेक वेळा त्यांच्या मुलाखती प्रकाशित झालेल्या आहेत. गेली 39 ते 40 वर्ष नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार सोहळ्याचे संयोजक म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहे. आजपर्यंत कथासंग्रह, व्यक्तिचित्रण, ललित लेख अशी 43 पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. त्यापैकी कथासंग्रह त्यांनी 14 लिहिलेले आहेत. ही माझी मोठी बहीण आहे. माझ्यापासून पेक्षा फक्त 2 वर्षानं वयानं ती मोठी आहे. पद्मजा कुलकर्णी यांचा जन्म 1950 साली 2 डिसेंबर 1950 साली कौलव येथे झाला आणि लहानपणापासूनच त्यांना कामाची आवड, तसेच त्यांना लेखनाची आणि बोलण्याची, वक्तृत्व याची आवड होती. अगदी कमी वयातच म्हणजे SSC झाल्या 1968 साली त्यांचं लग्न झालं. श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी त्यांचं लग्न झालं. त्यावेळात त्यांचे कुटुंब बेळगाव येथे होतं आणि ते बार्शीला नोकरीला होते. पण सांगण्याचं म्हणजे लेखिकेचं कौतुक किती करावं तितकं थोडं आहे आपण म्हणतो. तर त्यांनी फक्त SSC झाल्यानंतर लग्न झालेलं असूनही शिक्षणाची जिद्द सोडली नाही आणि त्यांनी जिद्दीच्या जोरावर त्यांनी लग्नानंतर MA आणि BEd केलं आणि त्या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तर आपल्याला कुठंही आपण शिक्षणात मागं पडणार नाही. आपल्याला लग्नापूर्वी शिकायला मिळालं नाही, निदान लग्नानंतर तरी आपण शिकायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्या MA BEd झाल्या आणि त्याने आपली संपूर्ण कारकीर्द शिक्षिकेची बार्शीमध्ये सुरुवातीची काही वर्ष त्या बार्शीमध्ये होत्या आणि नंतर त्या आपल्या माहेरी आणि आमच्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी त्या कोल्हापूरला त्यांनी ट्रान्सफर घेतली आणि आमचे बहिणीचे मिस्टर हे श्रीकांत कुलकर्णी हे टेलिफोनमध्ये नोकरी करत होते. त्यांना पण योगायोगानं कोल्हापूरमध्ये ट्रान्सफर मिळाली आणि त्यांचं संपूर्ण परिवार हा कोल्हापूरमध्ये त्यांनी शिफ्ट झाले आणि जेव्हा त्या कोल्हापूरमध्ये आल्या त्यापासून त्यांचा जो स्वभाव आहे की मनमिळाऊपणा किंवा लोकांना आकर्षित कसं करून घ्यायचं किंवा लोकांच्याशी लोकांना आपलंसं कसं करून घ्यायचं या स्वभावामुळे त्यांनी अनेक लोकांच्याशी त्यांचे दृढ असे संबंध असल्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी आज आपल्याला इथं हे सर्व आपण जनसमुदाय दिसतो. तो त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांचा आणखीन एक स्वभाव म्हणजे त्यांना सर्वांचे मनं जिंकून घेऊन त्यांना बोलायला खूप आवडतं आणि त्यामुळं नेहमी त्या आपल्या मित्र मैत्रिणी किंवा आपले परिवार किंवा त्यांच्या नात्यातील लोक यांना आपल्या घरी बोलवून त्यांचं अगत्यानं स्वागत करतात. सर्वांना खायला घालायला त्यांना आवडतं, सर्वांना जेवायला घालायला आवडतं. त्यामुळं काही ना काही निमित्ताने ते आपल्या घरी हे कार्यक्रम करतच असतात आणि मुख्य म्हणजे त्याला जोड किंवा साथ आहे की त्यांच्या सूनबाई आणि त्यांचे चिरंजीव. तर राहुल आणि कल्याणीबद्दल आपण एकदा मुद्दाम टाळ्या वाजवूया, कारण अशी लक्ष्मीनारायणाची जोडी किंवा असे सून आणि मुलगा मिळणं हे देखील प्रत्येकाच्या भाग्यामध्ये लागतं
आणि आमच्या बहिणीची किंवा सुमन कुलकर्णी आणि पद्मजा कुलकर्णी यांची कुठलीही इच्छा किंवा कुठलाही त्यांचा जो काही त्याची इच्छा त्यांनी प्रगट केली तर त्यांचा सून आणि मुलगा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना जपतात. त्यांचं संपूर्ण काम कुठलंही कार्य असो आणि कितीही जरी त्यांना त्रास झाला तर ते आपल्या नेहमीचा कार्यात वेळ देऊन या आमच्या लेखिका ज्या आहेत त्यांचं सर्व मनोगत किंवा त्यांच्या त्या इच्छा या वयात देखील त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यांना थोड्या प्रकृतीचा त्रास आहे, परंतु आपल्या प्रकृतीकडे लक्ष न देता त्यांनी त्यांच्या आवड जोपासलेली आहेत, त्यांनी त्यांचे छंद जोपासलेले आहेत. वक्तृत्व तर आहेच, पण आकाशवाणी केंद्रावर देखील त्यांनी 80 अक्षरे रसिके यामध्ये त्यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत, कथाकथन झालेलं आहे. त्याशिवाय त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत. स्पीड न्यूजच्या माध्यमातून त्यांना रणरागिणी आणि जोडी तुझी माझ्यामध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय त्यांना आदर्श शिक्षिका हा पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा लेखिकेला त्याला वाटलं की आपल्या आयुष्यात आपले जे काही क्षण आहेत किंवा आपल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आपण पुस्तकाच्या माध्यमातून आपण लिहून ठेवाव्यात, जेणेकरून त्या पुढच्या पिढीला उपयोगी पडतील. आणि त्यांनी लिहिलेल्या कथा आहेत ह्या खरोखरच सामाजिक आणि कौटुंबिक या बेसवर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक जण ती कथा वाचत असताना त्यामध्ये रंगून जातो. तर अशा ह्या त्या कथा, काही कथा ह्यातल्या आकाशवाणीवर देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याचं एकत्र करून त्यांनी हे पुस्तक जवळजवळ 3 ते 4 वर्ष त्यांच्या मनात होतं की आपण हे पुस्तक लिहावं. आणि तो क्षण आज, आनंदाचा क्षण आज इथं आपल्या समोरात आलेला आहे आणि त्याचं आता प्रकाशन नुकतंच होत आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन ज्या सोहळ्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहतात तो सोहळा आता आपल्यासमोर सादर होतोय. सर्वांनी टाळ्या अजिबात थांबवायच्या नाही आहेत प्रकाशन होईपर्यंत. तर मी जमिनीमध्ये रुजून सगळ्यांना जगवतात, सगळ्यांना वाढवतात आणि सगळ्यांच्याशी नातं निर्माण करतात. असा या बाबाच्या प्राणांना नाव देण्याचा भावार्थ आहे की आपण एकटेच नाही आहोत, आपल्यासोबत बरेच लोक आहेत आणि त्या सर्वांना आपण योगदान दिलं पाहिजे किंवा सर्वांना आपण जगवलं पाहिजे. हे या वडाच्या प्रारंभापासून आपल्याला निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा या उत्तम अशा पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रकाशनाचं आपण प्रकाशन करतोय त्याचं स्वागत करूया. नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर मी उभा राहून 2 शब्द बोलायचा प्रयत्न करते. मध्यंतरीच्या काळात माझी शारीरिक अवस्था जरा बिघडली पण होती आणि मी 3-4 वर्ष झाले मला वाटते कुठल्याच कार्यक्रमाला कुठंही गेलेली नाही. त्यामुळं आत्ता सुद्धा जयश्रीताईंनी मला भरपूर धाडस पण आहे. तर मला पण बोलायची आवड पहिल्यापासूनच आहे. पण आता आमचं भजनी मंडळ, ज्येष्ठ नागरिक सगळीकडे मी कुठेही जायचं होऊच शकत नाही. तर अशा याच्यात मी लिहूनच आणलंय, कारण उठून बोललं त्याला भरपूर मध्ये मध्ये अंतर पडत जाणार. तर नाही असू दे येते. आज खूप दिवसांनी आपणासोबत एकत्र येण्याचा पुन्हा योग आला आहे. आज मी लिहिलेल्या वडाच्या पारंब्या या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात. या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना दिली व ज्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचे प्रकाशन झाले त्या प्रसिद्ध लेखिका
संगीत शिक्षिका, नाट्य चित्रपट अभ्यासक श्रीमती जयश्री गांधी मॅडम, तसेच मंचावर उपस्थित असणारे माझे पितृतुल्य बंधुराज नानासाहेब कुलकर्णी, तसेच उपस्थित दुसरे ज्येष्ठ बंधू श्री बाळासाहेब, कनिष्ठ बंधू विनायक, तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे माझे सर्वात धाकटे दीर चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ गुरुतुल्य विप्रसाहेब, गोगावती सहकार साखर कारखाना संचालक श्री राम सहकारी समूह व राजवीर पब्लिक स्कूलचे संस्थापक श्री ए. त्यांचे सर्व सहकारी, तसेच माझ्या नुसत्या व्हॉट्सअप किंवा फोनवरील निमंत्रणावरून उपस्थित शिक्षक संघटना पदाधिकारी, निवृत्त झालेले व सध्या कार्यरत शिक्षक वृंद, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष, सहकारी वर्ग, गजानन महाराज भजनी मंडळमधील सर्व भगिनी आणि मुख्याध्यापिका, मुख्य ठाकूर देसाई, तसेच अपराध कॉलनीतील भिशी मंडळ, शेजारी वर्ग, माझे सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी व उपस्थित मान्य. वडाच्या पारंब्या पुस्तक मी लिहिण्याचा माझ्या मनात विचार आला तेव्हा सर्वप्रथम मला माझे बालपण आठवले. त्यामुळे मी माझ्या पुस्तकाची सुरुवात माझ्या बालपणीच्या आठवणीने केली. राधानगरी तालुक्यातील कौलव या छोट्याशा गावात कुलकर्णी कौलवकर कुटुंबात माझा जन्म झाला व माझे 10वी पर्यंतचे शिक्षण व बालपण येथेच गेले. सर्वांच्या आयुष्यात आईचे महत्व अनन्यसाधारण असते. माझी आई उमाकाकी कुलकर्णी ही विधवा असूनही कणखर होती. कमी शिकलेली असूनही तिने आमच्या सर्व भावंडांच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही. त्यामुळे मी नंतर 11वी माझ्या मोठ्या बहिणीकडे जयसिंगपूरला गेली. वयाच्या 18व्या वर्षी माझे लग्न बेळगाव येथे स्थिर कानडी व कुलकर्णी कुटुंबात झाले. वजन पाणी आमचे कुलकर्णी कुटुंब पूर्वीचे इनामदार, पुष्कळशी जमीन असणारी घराणे होते. पण कुळ कायदा आल्यामुळे कर्नाटकच्या सिलिंग कायद्यामध्ये सर्व शेती गेली. त्यामुळे सर्वांना शिक्षणानंतर आपापल्या पायावर उभारायची वेळ आली. पण माझ्या सासूबाईंना ब्राह्मणांना सुद्धा नमस्कार करायला परवानगी नव्हती. त्यांना सलग 10 मुलगे होते आणि हे अत्यंत आम्हाला आनंदाचं आणि ह्याचं कुटुंब वाटतं. आज माझे धाकटे दीर इथं फक्त हजर आहेत. काही ह्याच्या कारणामुळे बाकीचे लोक येऊ शकली नाहीत. नोकरीच्या निमित्तानं सर्व लोक आम्ही बाहेर पडलो. माझे मिस्टर टेलिफोन खात्यात असल्यामुळे लग्नानंतर त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या छोट्या शहरात झाली. बार्शी हे ग्रामीण जीवनाचा पगडा व 12 बलुतेदार असणारे तालुक्याचे ठिकाण होते. सुरुवातीला भाड्याच्या छोट्या खोल्यात आमचा संसार सुरू झाल्यावर संसाराची गाडी 2 मुले झाल्यावर व्यवस्थित सुरू झाली. पण मला पहिल्यापासून शिक्षणाची अतिशय आवड होती आणि म्हणून माझ्या मिस्टरनं मी पहिलंच म्हटलं, मी काय म्हणून आता इथं करणार, मला कुठंतरी शिकलं पाहिजे. या गावात कुठं कॉलेज आहे का बघा. ते कॉलेजकडे गेले आणि चौकशी करून आले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आहे इथं कॉलेज आहे पण तुझं किती शिक्षण झालं आहे मला माहिती. कारण तिथं विचारलं गेलं ना, तुमच्या विषयीचा फॉर्म भरायचं आहे काय, डिग्री दिली काय, ते म्हणजे मला काय माहिती नाही. घरी येऊन त्यांनी मला विचारलं, काय शिकली आहेस तू. मी म्हटलं SSC झालेली आहे. मग इंग्लिश आहे का तुझं. हो आहे की. मी तिथं नाही म्हणून सांगून आलो. मग इंग्लिश माझं आहे ते म्हटल्यावर माझा तिथं फॉर्म भरला गेला. आणि गमतीची गोष्ट अशी
फॉर्म जो भरला होता तो कसला फॉर्म आहे तो त्यांनाही माहिती नव्हतं. तर तिथं आपल्या यशवंतराव चव्हाण याच्या युनिव्हर्सिटीमुळं एक कोर्स सुरू झालेला, ज्या कोर्समध्ये डिग्री पण मिळत होती आणि सर्व्हिस पण मिळत होती. असा जो डिपेड म्हणून होता कोर्स, तिथं माझा फॉर्म भरला. मी बायलक तिथं इंग्लिश असल्यामुळे डिप्लोमा पण केला. आणि मग प्रिन्सिपल काय म्हणाले, अजून पुढं तुम्ही शिकू शकता की? म्हटलं ठीक आहे, शिकू शकता. तर शिकतो. घरी आल्यानंतर शिक्षण कुठलं, मला ताबडतोब दुष्काळ होता तिथं पडलेला, भयानक दुष्काळ पडलेला होता 73 सालचा. सगळ्यांना नोकऱ्या देत होते, मला पण म्हणाले नोकरी करायची असली तर. 4 ठिकाणून नोकरीची बोलावली. हायस्कूलमध्ये आलं, प्रायमरीला आलं, जिल्हा परिषदला. खरं मला काहीच माहीत नव्हतं. आमचे सर जे होते कॉलेजला ऑब्झर्वेशन करायला माझ्या शिक्षणाधिकारी तेव्हा ते काय म्हणाले आमच्या सरांना, ह्या मुलीला आम्ही आमच्याकडे गेलो. जिल्हा परिषदेला सिलेक्ट झाले, हायस्कूलला सिलेक्ट झाले, 4 ठिकाणी सिलेक्ट झाले. पण आमचे साहेब काय म्हणाले की तुम्हाला ब्रेक आम्ही देत नाही, म्युन्सिपाल्टी असल्यामुळं नगरपालिकेची नोकरी आम्ही तुम्हाला देऊ, तुम्हाला आम्ही ब्रेक देणार नाही, पण तुम्हाला नंतर सगळीकडे ब्रेक मिळेल, तर आपल्याकडेच घेऊन टाका की यांना. असं करून मला तिथे नोकरी नगरपालिकेतच लागली आणि प्राथमिकची लागली. मला कधीही प्राथमिकची नोकरी मी करत होते, ह्याच्याबद्दल कधीही वाईट वाटलं नाही. BA झाले, MA झाले, BEd झाले, उस्मानाबादला अपडाऊन BEd केले मराठवाडा विषय. मला आवडच होती शिक्षणात. 2 मुलंही झाली, सगळंच चालू होतं, कशातही अडचण झाली नाही. माझ्या सासरच्या माणसाने मला भरपूर मानसिक आधार दिला आणि लहानपणापासून माझी निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती कशी होती मला माहीत नाही कौलवमध्ये, पण मी कौलवमध्ये फक्त 10वीपर्यंत शिकले. पण मला कळत होतं जास्त एवढं नक्की. कौलव गोठडे हायस्कूलला डोंगळायचं इथे शाळा होती. मला केव्हाही सर यायचे, कोल्हापूर यायचे शिकवायला. त्यावेळेस ते म्हणायचे, कुलकर्णी तू जरा पुढं जातीस का? म्हटलं पुढं म्हणजे कुठं? कॉलेजला जॉईन. कॉलेजला जॉईन मला जाणार कशी, मी घालणार पण मला कॉलेज. बाकी माझा भाऊ होते, सगळे शिक्षणाचे होते, वडील नव्हते. त्यामुळं वडील नसल्यामुळं काय झाला प्रश्न, शिक्षण माझं राहिलं. माझं लग्न झालं, मुलं झाली, BEd झाले, MA झाले. परत आमचे सर काय म्हणाले, कॉलेजमध्येच की कॉलेजमध्ये या कुलकर्णी तुम्ही. आणि त्याला साक्षीदार आमचे आता मगाशी प्रकाश चव्हाण आहे ते होते. पण कॉलेजला मी गेले नाही का, तर तिथलं राजकारण, बार्शी या शहरामध्ये राजकारण प्रचंड होतं. लिंगायत आणि मराठा समाजाची जास्त करून प्रोत्साहन म्हणा किंवा काय. परत आणि तिथं आणि कुठं नोकरी गेली तर काय करायची, आहे ती प्राथमिक शाळेतली बरी आहे, दुष्काळ पडलेला आहे, नवरा एकटा मिळाला त्याला बरोबरीने माझी जोड झाली. अशा तऱ्हेने माझं ते शिक्षण आणि होतं. मात्र एक झालं, मला समाजकार्याची पण फार आवड. शाळेत शिकवत असताना वर्गामध्ये येणारा कुठला विद्यार्थी मी कधी पाहिला नाही, त्याच्या अंगावर कपडे आहेत का कधी पाहिले नाही. फक्त काय त्याला शिकायचं आहे ना, शिकू दे. अशा तऱ्हेने मी शिक्षण देत होते, शिकवत होते. आमच्या नगरपालिका अध्यक्ष प्रभाताई झाडबुके बेळगावच्या ज्या त्या होत्या, त्यांनी मला एक दिवशी बोलवून विचारलं, कुलकर्णी मॅडम तुम्ही कॉलेजला का नाही आमच्या येत? म्हटलं वहिनी साहेब ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी कॉलेजला यायला पण हरकत नाही, पण 2 वर्षांनी मला जर तुम्ही परत कमी केला तर मी कुठं जाणार? माझी सगळीच पंचायत होऊन बसेल ना. नवरा काय म्हणतात तसं नकोच ते मला, काय माझं आहे ते उत्तम आहे, छान आहे, चांगलं आहे. त्याच शाळेत मला आनंद वाटतो. DED कॉलेजलाही मला बोलावणे बऱ्याच ठिकाणी, पण नाही मला आवडलं कधी. आणि त्या मुलांच्या बद्दलही मला कधी वाईट वाटलं. फेरीवाली मुलं वगैरे सुद्धा माझ्या वर्गात यायची, बसायची, असं चालू होतं. असं करता करता मला आवडत असल्यामुळे पेपरमध्ये माझे लेख यायचे वगैरे.
पाठवायची मी. वक्तृत्वाला तर कोल्हापूरची मी याचा फार मोठा उपयोग झाला, कारण तो भाग मराठवाड्याच्या साईडला असल्यामुळं भाषा प्रत्येकांची चांगली नव्हती, पण माझी ठीक होती. असं करत मी पत्राद्वारे दासबोध हा पण कोर्सेस पुढे केले, त्याची समीक्षक झाली आणि रोज दैनंदिन पेपरमध्ये दासबोध प्रबोधन म्हणून एक असं छोटंसं लिहित गेले. ते वहिनी साहेबांनी कुठंतरी त्यांना नगराध्यक्ष असल्यामुळं पाहिलं, त्यांनी वाचलं. आमच्या सरांना विचारलं, अहो हे कोण लिहित आहे सर? ते म्हणजे आमच्या शेजारच्याच मॅडम लिहितात. अशा तऱ्हेने त्यांनी मला बोलवून घेतलं. असे बरेच चान्सेस मला तिथं आले आणि यातून मला लिहिण्याची फारच आवड होती आणि मी लिहित गेले. भाषणं असायची. आमचे साहेबसुद्धा कुलकर्णी तुम्ही बोला म्हणायचे. मी बोलतच असायची. असं समोर असलं की मला बोलायची फार आवड. त्यामुळं ठीक आहे. तर त्यानंतर पुन्हा आम्ही कोल्हापूरला आलो. तिथंही मी बार्शीला पुष्कळ आहे. माझे आजोबा तिथं गुळवणी मारत ते पण तिथं 10 वर्ष होते, ड्रॉइंग टीचर होते. अशा तऱ्हेने 25 वर्ष आम्ही बार्शीत काढली. फार सुंदर गेली दोघांची पण. दोन्ही मुलगे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडले आणि आम्ही परत कोल्हापूरला आलो. परत कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्या कॉर्पोरेशनमध्ये परत मला जॉईन झाले. मी साहेबांनी इथंही ठेवून घेतलं आणि कंटाळा येईपर्यंत 12 वर्ष इथं सर्व्हिस केली. अशा तऱ्हेने हे कार्य सततच आवडीने चालू आहे. वयाच्या 18व्या वर्षी माझे लग्न बेळगाव येथे स्थिर कानडी कुलकर्णी कुटुंबात झाले. वजन पाणी आमचे कुलकर्णी कुटुंब पूर्वीचे इनामदार, पुष्कळशी जमीन असणारी घराणे होते. पण कुळ कायदा आल्यामुळे कर्नाटकच्या सिलिंग कायद्यामध्ये सर्व शेती गेली. त्यामुळे सर्वांना शिक्षणानंतर आपापल्या पायावर उभारायची वेळ आली. माझ्या सासरची मंडळींचा, सासू सासऱ्यांचा, दिरांचा खूप मोठा मानसिक आधार होता. पूर्वीच्या काळी कुटुंब हे छोटंसं नव्हतं. कुटुंब हे विस्तारितच होतं आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आणि त्या काळच्याप्रमाणे माझ्या सासूबाईंना 10 मुलगे होते आणि हे अत्यंत पुण्यवान व्यक्तीचं स्थळ मला लाभलेलं होतं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला जातो. पण माझ्या सासूबाईंना ब्राह्मणांना सुद्धा नमस्कार करायला परवानगी नव्हती. त्यांना सलग 10 मुलगे होते आणि हे अत्यंत आम्हाला आनंदाचं आणि ह्याचं कुटुंब वाटतं. आज माझे धाकटे दीर इथं फक्त हजर आहेत. काही ह्याच्या कारणामुळे बाकीचे लोक येऊ शकले नाहीत. नोकरीच्या निमित्तानं सर्व लोक आम्ही बाहेर पडलो. माझे मिस्टर टेलिफोन खात्यात असल्यामुळे लग्नानंतर त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या छोट्या शहरात झाली. बार्शी हे ग्रामीण जीवनाचा पगडा व 12 बलुतेदार असणारे तालुक्याचे ठिकाण होते. सुरुवातीला भाड्याच्या छोट्या खोल्यात आमचा संसार सुरू झाल्यावर संसाराची गाडी 2 मुले झाल्यावर व्यवस्थित सुरू झाली. पण मला पहिल्यापासून शिक्षणाची अतिशय आवड होती आणि म्हणून माझ्या मिस्टरनं मी पहिलंच म्हटलं, मी काय म्हणून आता इथं करणार, मला कुठंतरी शिकलं पाहिजे. या गावात कुठं कॉलेज आहे का बघा. ते कॉलेजकडे गेले आणि चौकशी करून आले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आहे इथं कॉलेज आहे पण तुझं किती शिक्षण झालं आहे मला माहिती. कारण तिथं विचारलं गेलं ना, तुमच्या विषयीचं फॉर्म भरायचं आहे काय, डिग्री काय आहे. ते म्हणजे मला काय माहीत नाही. घरी येऊन त्यांनी मला विचारलं, काय शिकली आहेस तू? मी म्हटलं SSC झालेली आहे. मग इंग्लिश आहे का तुझं? हो आहे की. मी तिथं नाही म्हणून सांगून आलो. मग इंग्लिश माझं आहे ते म्हटल्यावर माझा तिथं फॉर्म भरला गेला. आणि गमतीची गोष्ट अशी,
फॉर्म जो भरला होता तो कसला फॉर्म आहे तो त्यांनाही माहिती नव्हतं. तर तिथं आपल्या यशवंतराव चव्हाण याच्या युनिव्हर्सिटीमुळं एक कोर्स सुरू झालेला ज्या कोर्समध्ये डिग्री पण मिळत होती आणि सर्व्हिस पण मिळत होती. असा जो डिपेड म्हणून होता तो तिथं माझा फॉर्म भरून आले. मी बायलक तिथं इंग्लिश असल्यामुळे डिप्लोमा पण केला आणि मग प्रिन्सिपल काय म्हणाले अजून पुढं तुम्ही शिकू शकता की. म्हटलं ठीक आहे शिकू शकता तर शिकू. घरी आल्यानंतर शिक्षण कुठलं मला ताबडतोब दुष्काळ होता तिथं पडलेला. भयानक दुष्काळ पडलेला होता 73 सालचा. सगळ्यांना नोकऱ्या देत होते. मला पण म्हणाले नोकरी करायची असली तर. 4 ठिकाणून नोकरीची बोलावली. हायस्कूलमध्ये आलं, प्रायमरीला आलं, जिल्हा परिषदला. खरं मला काहीच माहीत नव्हतं. आमचे सर जे होते कॉलेजला ऑब्झर्वेशन करायला माझ्या शिक्षणाधिकारी तेव्हा ते काय म्हणाले आमच्या सरांना ह्या मुलीला आम्ही आमच्याकडे गेलो. जिल्हा परिषदेला सिलेक्ट झाले, हायस्कूलला सिलेक्ट झाले, 4 ठिकाणी सिलेक्ट झाले. पण आमचे साहेब काय म्हणाले की तुम्हाला ब्रेक आम्ही देत नाही. म्युन्सिपाल्टी असल्यामुळं नगरपालिकेची नोकरी आम्ही तुम्हाला देऊ, तुम्हाला आम्ही ब्रेक देणार नाही पण तुम्हाला नंतर सगळीकडे ब्रेक मिळेल. तर आपल्याकडेच घेऊन टाका की यांना असं करून मला तिथे नोकरी नगरपालिकेतच लागली आणि प्राथमिकची लागली. मला कधीही प्राथमिकची नोकरी मी करत होते त्याच्याबद्दल कधीही वाईट वाटलं नाही. BA झाले, MA झाले, BEd झाले. उस्मानाबादला अपडाऊन BEd केले मराठवाडा विषय. मला आवडच होती शिक्षणात. 2 मुलंही झाली, सगळंच चालू होतं. कशातही अडचण झाली नाही. माझ्या सासरच्या माणसाने मला भरपूर मानसिक आधार दिला आणि लहानपणापासून माझी निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती कशी होती मला माहीत नाही कौलमध्ये. पण मी कौलमध्ये फक्त 10वीपर्यंत शिकले. पण मला कळत होतं जास्त एवढं नक्की. कौलव कोठडे हायस्कूलला डोंगळायचे ते शाळा होती. मला केव्हाही सर यायचे, कोल्हापूर यायचे शिकवायला. त्यावेळेस ते म्हणायचे कुलकर्णी तू जरा पुढं जातीस का. म्हटलं पुढं म्हणजे कुठं. कॉलेजला जॉईन. कॉलेजला जॉईन मला जाणार कशी मी, घालणार पण मला कॉलेज. बाकी माझा भाऊ होते, सगळे शिक्षणाचे होते. वडील नव्हते. त्यामुळं वडील नसल्यामुळं काय झाला प्रश्न, शिक्षण माझं राहिलं. माझं लग्न झालं, मुलं झाली, BEd झाले, MA झाले. परत आमचे सर काय म्हणाले कॉलेजमध्येच की कॉलेजमध्ये या कुलकर्णी तुम्ही. आणि त्याला साक्षीदार आमचे यात मगाशी प्रकाश चव्हाण आहेत ते होते. पण कॉलेजला मी गेले नाही का तर तिथलं राजकारण, बार्शी या शहरामध्ये राजकारण प्रचंड होतं. लिंगायत आणि मराठा समाजाची जास्त करून प्रोत्साहन म्हणा किंवा काय. परत आणि तिथं आणि कुठं नोकरी गेली तर काय करायची आहे ती प्राथमिक शाळेतली बरी आहे, दुष्काळ पडलेला आहे, नवरा एकटा मिळाला त्याला बरोबरीने माझी जोड झाली. अशा तऱ्हेने माझं ते शिक्षण आणि होतं. मात्र एक झालं, मला समाजकार्याची पण फार आवड. शाळेत शिकवत असताना वर्गामध्ये येणारा कुठला विद्यार्थी मी कधी पाहिला नाही. त्याच्या अंगावर कपडे आहेत का कधी पाहिले नाही. फक्त काय त्याला शिकायचं आहे ना, शिकू दे. अशा तऱ्हेने मी शिक्षण देत होते, शिकवत होते. आमच्या नगरपालिका अध्यक्ष प्रभाताई झाडबुके बेळगावच्या ज्या त्या होत्या. त्यांनी मला एक दिवशी बोलवून विचारलं कुलकर्णी मॅडम तुम्ही कॉलेजला का नाही आमच्या येत. म्हटलं वहिनी साहेब ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी कॉलेजला यायला पण हरकत नाही. पण 2 वर्षांनी मला जर तुम्ही परत कमी केला तर मी कुठं जाणार. माझी सगळीच पंचायत होऊन बसेल ना. नवरा काय म्हणतात तसं नकोच ते मला. काय माझं आहे ते उत्तम आहे, छान आहे, चांगलं आहे. त्याच शाळेत मला आनंद वाटतो. DED कॉलेजलाही मला बोलावणे आली बऱ्याच ठिकाणी. पण नाही मला आवडलं कधी. आणि त्या मुलांच्याबद्दलही मला कधी वाईट वाटलं. फेरीवाली मुलं वगैरे सुद्धा माझ्या वर्गात यायची, बसायची, असं चालू होतं. असं करता करता मला आवडत असल्यामुळे पेपरमध्ये माझे लेख यायचे वगैरे.
पाठवायची मी, वक्तृत्वाला तर कोल्हापूरची मी, याचा फार मोठा तो उपयोग झाला. कारण तो भाग मराठवाड्याच्या साईडला असल्यामुळं भाषा प्रत्येकांची चांगली नव्हती, पण माझी ठीक होती. असं करत मी पत्राद्वारे दासबोध हा पण कोर्सेस पुढे केले, त्याची समीक्षक झाली आणि रोज दैनंदिन पेपरमध्ये दासबोध प्रबोधन म्हणून एक असं छोटंसं लिहित गेले. ते वहिनी साहेबांनी कुठंतरी नगराध्यक्ष असल्यामुळं पाहिलं, त्यांनी वाचलं. आमच्या सरांना विचारलं, अहो हे कोण लिहितं हो सर? ते म्हणजे आमच्या शेजारच्याच मॅडम लिहितात. अशा तऱ्हेने त्यांनी मला बोलवून घेतलं. असे बरेच चान्सेस मला तिथं आले आणि यातून मला लिहिण्याची फारच आवड होती आणि मी लिहित गेले. भाषणं असायची. आमचे साहेब सुद्धा कुलकर्णी तुम्ही बोला म्हणायचे. मी बोलतच असायची. हे असं समोर असलं की मला बोलायची फार आवड. त्यामुळं ठीक आहे. तर त्यानंतर पुन्हा आम्ही कोल्हापूरला आलो. तिथेही मी बार्शीला पुष्कळ आहे. माझे आजोबा तिथं गुळवणी मारत, ते पण तिथं 10 वर्ष होते, ड्रॉइंग टीचर होते. अशा तऱ्हेने 25 वर्ष आम्ही बार्शीत काढली. फार सुंदर गेली दोघांची पण. दोन्ही मुलगे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी बाहेर पडले आणि आम्ही परत कोल्हापूरला आलो. परत कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्या कॉर्पोरेशनमध्ये परत मला जॉईन झाले. मी साहेबांनी इथंही ठेवून घेतलं आणि कंटाळा येईपर्यंत 12 वर्ष इथं सर्व्हिस केली. अशा तऱ्हेने हे कार्य सततच आउटरीच त्याने चालू आहे. त्यानंतर कोल्हापूरचं झालं आणि एकच झालं पाणी. इथं शाळेत सर्व्हिस लागली, इथं पण कॉर्पोरेशनला लागली. इथे मी लिहित होते, करत होते, हे चालूच होतं. एक प्रसंग वाईट आला. तो म्हणजे माझा सर्वात मोठा मुलगा सिव्हिल इंजिनियर होता. कामावर कुठंतरी गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर होता तो, कुठंतरी त्याला धक्का लागला आणि तो गेला. एवढ्या लहान वयात मुलगा गेला, ह्याचं दुःख भरपूरच होतं. पण दुःख जरी असलं तरी ते पुढं ढकलून मी चालू होतं काही ना काहीतरी. तर त्यावेळेला माझ्या मैत्रिणी बऱ्याचशा इथल्या राहतेल्या बऱ्याच मैत्रिणींनी मला त्यातून ओढायचा प्रयत्न केला आणि तू लिहित राहा. एकच वाक्य त्यांचं, तू लिहित राहा, काहीतरी लिहित राहा. अशा तऱ्हेने मी लिहित गेले. लिहिता 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 माझं वाचन आकाशवाणीपर्यंत पोचलं. पेपरला तर मी देतच होते. सकाळ, तरुण भारत, पुढारी याच्यामध्ये माझं लेखन येत होतं. सज्जनगड मासिकामध्ये माझे लेख येत होते. आणि असं करत आकाशवाणीवर सुद्धा ऐसे अक्षरे रसिकेमध्ये माझे लेख आलेले आहेत. त्याच्यातून आमच्या मिस्टरना फार आवड, म्हणजे मी लिहिते याचा त्यांना फार आनंद व्हायचा. ते म्हणायचं की तू लिहितच राहा, पुस्तक तुझं बाहेर पडू दे. पण झालं काय, माझं लिखाण भरपूर झालं आणि बॅडलक माझं मिस्टरांनी साथ सोडली. ते मग ते पुस्तक माझं जे काही लिखाण होतं ते आमचा मुलगा रोज येता जाता वाचत असायचा. काय व्हायचं, संध्याकाळी मला कंटाळा लागेल, तो काय करायचा, आला ऑफिसमधनं वगैरे काही काढायचं, वाचायचं. तर तो नंतर परवा मी म्हटल्यावर म्हणाला, नाही नाही आई, तुझं लेखन आहे ना त्याचं आपण पुस्तक करूच. आणि त्या प्रमाणात त्यांनी सुनबाई आणि मुलगा त्यांनी त्याची ऐकूनच माझं घेतलं नाही. पुस्तकाचं छपाई झाली, सगळं झालं आणि अशा तऱ्हेने ते पुस्तक बाहेर पडले. त्याच्यामध्ये मात्र मला आलेले अनुभव आणि माझं निरीक्षण, माझी कुटुंब संस्था आली, ज्येष्ठ नागरिक आले, मी ज्येष्ठ नागरिकची सभासद आहे. आणि अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती मला लिखाणाची जी आवड होती त्याप्रमाणे मी लेखन केलेलं आहे. ते तुमच्यासमोर वडाच्या पारंब्या पुस्तकाद्वारे ठेवलेलं आहे. आणि ज्यांना वाचायचं त्यांनी वाचा,
त्यातलं कुणाला काही घ्यावं वाटलं तर घ्या, कारण माझ्याकडं सगळेच रोल आलेले. मुलीचं झालाय, सुनेचं झालाय, जावेचं झालाय, सासूचं झालाय, मैत्रिणीचं झालाय, सगळेच त्याच्यात रोल आहे. त्यातलं कुठलं तुम्हाला ज्यांना कुणाला काय वाचा वाटलं वाचा. त्याच्यातून इतर लोक फक्त एकच माझं ध्येय, विद्यार्थ्यांना शिकायला द्या, कुणालाही उपाशी ठेवू नका. ती चिमणी असू दे नाही तर तो मुलगे असतो. आणि आपलं ज्ञान म्हणजे आपल्याला काही नको आहे दुसरं, हे फक्त इतरांना देऊन समाजामध्ये आमच्या पिढीचं जे आनंद आम्हाला, आमच्या पिढीला आनंद आहे आता आम्ही काय काय करतो त्याचा. आमच्या नातवंडांना मी सांगत असते, माझी नात शांभवी अतिशय हुशार आहे, बुद्धिमान आहे. माझा नातू ऋषिकेश तो पण हुशार आहे, चांगला आहे. आणि त्यांच्यावर माझे संस्कार झाले ते 100% आहे. कारण कधीही ऋषिकेश म्हटलं की तो पुढे जात नाही. इथपर्यंत आपलं क्रेडिट आपणच ठेवावं आणि अशा तऱ्हेने आपलं आयुष्य, इतरांचं आयुष्य चांगलं करावं. माझं भजनी मंडळ आहे, त्याच्यामध्ये मी असते. आणि अशा तरी शारीरिक जरी माझ्या हातून काही आता होत नाही तरी पण मी शक्यतो मला जे माहीत आहे माझ्या हातून जे झालेलं ते देण्याचा मी प्रयत्न करते. माझे इथं गुरु आले तर काही प्रश्न नाही. अशा तऱ्हेनं तुम्ही सगळ्यांनी वडाच्या पारंब्याचं केलेलं आहे. आता हा जो आहे प्रकार तर जयश्री दानू मॅडम यांनी प्रस्तावना दिली, त्यांचे मनापासून आहे. माहेरचे व सासरचे सर्व नातेवाईक कुटुंबीय सर्वांचा या पुस्तकाच्या निर्मितीत मोठा वाटा आहे. माझा ज्येष्ठ मैत्रीण उषा सौदी आज इथे उपस्थित राहू शकलेले नाही, तरी त्यांनी माझ्याबद्दल या पुस्तकात 2 शब्द लिहिलेले आहेत, त्यांचेही आभार आहे. अथर्व प्रकाशांचे जीवन जोशी तसेच ज्यांनी सुंदर मुखपृष्ठ व हाती सर्व छायाचित्रित केली ते हेमंत कासार, अक्षरी जुळवणी सौ शिल्पा कुलकर्णी, मिरर प्रेस या सर्वांचे आभार आहे. पुस्तक मी मला आयुष्यात मोलाची साथ देणारे माझे पती श्रीकांत कुलकर्णी यांना अर्पण करते आणि आपली रजा. त्यांना मी अतिशय भाग्यवान म्हणेन, कारण आपल्याला माहिती आहे जरी यशस्वी पुरुषामागे स्त्री आणि स्त्रीमागे पुरुष असतो हे जरी गृहीत धरलं तरी मला असं वाटतं त्यात थोडी सुधारणा करायला पाहिजे. कारण नुसतं एका माणसामुळे काही होत नाही, तर ज्या वेळेला त्याचं सगळं कुटुंब, आपले जोडलेले सगळे लोक, मित्र मैत्रिणी, सगळ्या सख्या आणि जे आपल्या परिचित आहेत ते सगळ्यांची कुठल्या ना कुठल्या रूपात मदत होतच असते माणसाला आणि प्रेरणा मिळत असते. तर आमच्या कुटुंबातल्या माझ्या दोन्ही दिरांनी छान पुस्तकं लिहिलेली आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि आता आमच्या वंसबाईंनी पण अतिशय छान लिहिलं असेलच, कारण मी वाचलेलं जरी नसलं तरी मी कल्पना करू शकते. त्यामुळे मी अतिशय मनापासून फक्त कौतुक करते की आमच्या सासूबाई असतात तरी त्यांना अतिशय कौतुक वाटलं असतं की नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये त्यांनाही अतिशय उत्साह असायचा नेहमी आणि कौतुक करायच्या असत्या. त्यामुळे मला असं वाटतंय की मी खरोखरच त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आतापर्यंतचं आयुष्य घालवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला टक्कर देत ते आतापर्यंत पुढे आलेले आहेत आणि म्हणून पण तरी सुद्धा त्या खंबीरपणे आज उभ्या आहेत, म्हणून मी मनापासून त्यांचं कौतुक करते. आणि त्यांना अशाच त्यांच्या अनेक जे आणखी जर काही त्यांच्या मनात उपक्रम असतील तरी तेही त्यांनी समाजाच्या पुढे आणावेत आणि ह्याच्यासाठी मी त्यांना उत्तम आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते परमेश्वराजवळ. त्यांना अतिशय सुंदर असे उद्घाटक विप्रसरांच्या सारखे संत इथे आपल्याला लाभलेले आहेत आणि ही सगळी त्या नियंत्याची योजना आहे की कुठलीही गोष्ट ही कशी होणार, कधी होणार हे सगळं त्याच्या हातात आहे. त्याने हा अतिशय सुंदर योग आणून दिलेला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचं स्वागत, आमच्या वंसबाईंचं कौतुक आणि ज्या आहेत मान्यवर सगळे स्टेजवरचे त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते. इथे जमलेल्या सर्व कुलकर्णी कुटुंबियांना आणि साहित्यप्रेमींना मी प्रथम नमस्कार करते.
नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो आम्ही. दुनिया तुला विसरेल भगवन ना आम्हा विसरेल ती. ही ठणकावणारी शायरी आहे भाऊसाहेब पाटणकरांची. माझ्या मते प्रत्येक कलाकार आणि छंद जोपासणाऱ्या मंडळींच्या बाबतीत या शायरीतली मला सार्थकता जाणवते. आयुष्यभर निष्ठेनं ज्ञान साधनेचं श्रेष्ठ कार्य करून आज या वयातही निवृत्तीनंतर आपल्या संवेदना, आपल्या भावना जिवंत ठेवणाऱ्या आणि रणरागिणी हा पुरस्कार मिळवणाऱ्या आदर्श शिक्षिका सन्माननीय पद्मजाताई नव्या पिढीसमोर आदर्श ठराव्यात. श्वास निश्वासांची देवाणघेवाण तेवढंच माणसाचं आयुष्यमान. आयुष्यात अभिमानाने मिरवावे असे क्षण मात्र मोजकेच. मला वाटतं ताईंच्या आयुष्यातला हा पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म्हणजे मोत्याच्या पाऊल वाटेवर अचानक सोनियाची पावलं उमटावी आणि वाटावं की या क्षणासाठीच तर जगायचं होतं असं हे क्षणांचं कैलास देणं म्हणजे आजचा हा प्रकाशन सोहळा. प्रसिद्ध आधुनिक वाल्मिकी म्हणून संबोधले जाणारे गदी माडगुळकर यांनी एके ठिकाणी म्हटले, दिसा माझी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडी वाचित जावे. आता हे ताईंनी प्रत्यक्ष आचरणात आणलेलं आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं काय करायचं असे सर्वसामान्य प्रश्न माणसाला छळतातच. पण त्यांनी साहित्य पूजेचं व्रत सुरू केलं आणि स्वतःबरोबर इतरांचं मन रमवण्यासाठी पुस्तक रूपानं आपले विचार प्रकट केले. स्वतःच्या छंदात जगणं आणि आपलं जीवन अर्थपूर्ण करणं हे कौतुकास्पद आहे. आपल्या कौटुंबिक जीवनातील सुंदर भावभावनांची गुंफण करणारे मनोवेधक लेख त्यांनी लिहिलेले आहेत आणि हे लेख वाचताना आपण अनेक सुंदर सुखदुःखाच्या भावभावनांची गुंफण त्यामध्ये पाहतो आणि सुखदुःखाच्या वाटेवर हिंदोळी आपण लिहित असतो. एक सरसरी नजर जरी पुस्तकावर टाकली तरी लक्षात येतं की कुटुंबात आणि सभोवतीच्या जगात ताई अतिशय रमलेल्या आहेत. त्यांनी जवळच्या शेजारच्या व्यक्तीविषयी तसंच सणवार, देवभक्ती अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत त्यांनी आपल्या आठवणी जिव्हाळ्यानं पुस्तक रूपानं शेअर केलेल्या आहेत. आणि हे सगळं करताना पद्मजाताईंना त्यांच्या पतीची प्रेरणा मिळाली. या पुस्तकाबाबत मला जे वाटतंय ते मी प्रस्तावनेमध्ये लिहिलेलंच आहे. पण यातील कौटुंबिक फोटो पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या फॅमिलीचा त्यांना खूप सपोर्ट मिळालेला आहे आणि हे त्या फोटोवरूनच दिसून येतं आणि आजच्या जमलेल्या या गोतावळ्यावरून दिसून येतं. पहिल्या लेखसंघाचं प्रकाशन आणि वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग ताईंच्या बाबतीत जुळून आलाय हा एक सुंदर योगायोग आहे. त्यानिमित्तानं सर्व आप्तस्वकीयांच्या सोबत त्यांचा वाढदिवस साजरा होतोय आणि या दिवसानिमित्त त्यांच्यासाठी अभिष्ट चिंतन करताना मी एवढंच म्हणेन की ताईंना 6 सुखे मिळो. कवयित्री शांता शेळकेंनी म्हटलंय की चिनी माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात ना तेव्हा ते एकमेकांना म्हणतात की तुम्हाला 6 सुखे प्राप्त हो. आता 6 सुखे म्हणजे कोणती? तर 5 सुखे म्हणजे आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला साथीदार, चांगली मुलं. आणि हे 6वं जे सुख आहे ना ते प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचं मिळावं असं असतं हे अभिष्ट चिंतन. आणि ताईंच्या बाबतीत माझ्या मते हे 6वं सुख म्हणजे अनपेक्षितपणे हातात आलेलं हे पहिलं स्वलिखित पुस्तक होतं. असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि या 6व्या सुखाला साथ घालणारी व्यक्ती नक्कीच स्वतःच्या जीवनाला सुंदर अर्थ प्राप्त करून देते. अशा कौटुंबिक सृजनशील लिहिणाऱ्यांना जे सुचतंय त्याची कदर कुणीतरी केलीच पाहिजे ना. आणि त्यासाठी आहेत ही प्रकाशक मंडळी.
मला अथर्व प्रकाशनच्या जीवन जोशी सरांचं सुद्धा खूप कौतुक करावं असं वाटतं. त्यांच्यामुळं हे ताईंसारखे छोटे पुस्तक रूपाने येतात आणि आपल्याला त्यांचे विचार वाचायला मिळतात. एकूणच आपल्या भावना शब्दात व्यक्त करताना मला नेहमीच वाटतं की भावनेची सुंदर फुलपाखरं भारीच असतात हळूवार. त्यांना शब्दांच्या चिमटीत पकडू नये, कारण ती पूर्णपणे हातात येतच नाही. पद्मजाताईंच्या पुढच्या पुस्तकाची आपण वाट पाहूया, कारण एक पुस्तक लिहिलं की ते प्रकाशित होण्याच्या आत दुसऱ्या पुस्तकाचं काम निम्म होत आलेलं असतं. आणि हा माझा अनुभव आहे. आणि नक्कीच ताई आता जोमानं कामाला लागतील असं मी खात्रीपूर्वक सांगते. आता सर्वांनी हे पुस्तक खरेदी करायचं आणि त्याचं मनापासून कौतुक करावं अशी मी त्याला विनंती करेन. अर्थात कारण प्रोत्साहनाशिवाय कोणतीही कृती पूर्णत्वाला जात नाही. कारण एखादा पदार्थ चांगला झालाय असं खाणाऱ्यानं सांगितलं ना तरच घाम गाळून स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा घाम हसतो असं प्रवीण दौडीने लिहून ठेवले बरं का. तर उत्साहाचा खळाळणारा प्रवृत्तीचा काळ किती पण हवा असं वाटला तरी निवृत्तीची सीमारेषा त्याला असतेच. पण ही सीमारेषा पार केली म्हणून खंत न बाळगता आजवर जीवनाचं मैदान गाजवलं. या धन्यतेनं लेखणीचं बोट धरून ताईंनी या पाऊल वाटेवर पाय ठेवलेला आहे. लेखन उरेल किंवा उरणारही नाही, पण लेखनामुळे जे त्यांचं हलकं झालेलं मन आहे ते आनंद घेईल आणि आनंद देईलही. असा आनंद त्यांच्या पुढील आयुष्यातून प्रवाहित व्हावा अशी मी आपणा सर्व आप्तस्वकीय आणि वाचक रसिकाकडून अपेक्षा करते. त्यांना वाढदिवसानिमित्त माझे एक पुस्तक भेट देते आणि आज मला इथं लेखिका म्हणून आवर्जून बोलावलं याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. थांबते. धन्यवाद. मनोगतामध्ये पुस्तकाविषयी अतिशय उत्कृष्ट असं परीक्षण आणि त्यांचं जे प्रत्येकाने त्यांनी आवाहन प्रत्येकाला केलं की पुस्तक हे फक्त ठेवण्यासाठी किंवा घेऊन घरामध्ये आपल्या रॅकमध्ये ठेवण्यासाठी नसून ते वाचायसाठी असतं. आणि त्याला त्यांनी स्वयंपाकाची उपमा दिलेली आहे. कारण आपल्याला एखादा स्वयंपाक आपण प्रत्यक्ष खाल्ल्यानंतरच त्याची चव कळते, तसं आपण पुस्तक देखील वाचल्यानंतरच त्यामध्ये काय आहे हे आपल्याला समजतं. आणि अतिशय उत्कृष्टरित्या त्याने आपल्याला ह्या पुस्तकाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्यासमोर सौ स्मिता ठाकूर देसाई आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या सहकारी या एक भजन सादर करणार आहे. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं भजन सादर करावं.
भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं जरासं खाली घ्या श्रीराम व्हिडिओ बघा सगळे देवा. एक मिनिट. ओके स्माईल एक मिनिट बघा. जरासं एक मिनिट घ्या. जरासं मान आत घे. हा बरोबर मान कुठं आत घे. बस ठीक आहे. एक मिनिट. ओके हा इकडे समोर बघा. इकडे समोर बघा प्लीज. थांबायचं आहे तसंच. थांबा एक मिनिट. थांबा इथे समोर इथे बघा. एक मिनिट. भारत में आए भारत में आए तुम जो हजारों साल में हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू पद्मजा ताई. हैप्पी बर्थडे टू यू. धन्यवाद. माननीय पी पाटील सर यांनी सुद्धा इथे आज इथे उपस्थिती लावली. अगदी म्हणजे 11th आवरला त्यांना आम्ही अगदी निमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा त्यांचे 2 शब्द इथं सांगितले. त्यांचे सुद्धा मी आज इथे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आमच्या सर्व आईच्या ज्येष्ठ नागरिक संघातले सर्व सदस्य आमचे आबा कुलकर्णी असतील, आमटे सर असतील, तसेच त्यांचे सर्व सहकारी जे दर महिन्याला त्यांची विषय असते तर त्या थोडक्या निमंत्रणावरून सुद्धा आणि साध्या व्हॉट्सअप आणि फोनच्या निमंत्रणावरून सुद्धा आज इथं उपस्थित आले त्या सर्वांचा सुद्धा मी इथं आभार मानतो. भजनी मंडळाच्या आमच्या ठाकूर देसाईताई त्यांच्या सर्व भजनी मंडळातल्या सर्व भगिनी त्या सुद्धा इथं उपस्थित झाल्या. त्यांनी सुद्धा आज इथे त्यांचा एक मार्गशीर्ष महिन्यानंतर श्रीकृष्णाचा हा जो महिना आहे जसा शंकराचा महिना श्रावण असतो तसाच मार्गशीर्ष महिना हा पूर्ण श्रीकृष्णाचा आणि सत्ययुगाची सुरुवात याच महिन्यातनं झालेली आहे. या महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली होती. तर तशा यासाठी यांनी आज 2 पदं इथं म्हणली त्या सर्वांचा सुद्धा मी इथं आभार मानतो. त्याच पद्धतीने